अर्ध्या तासाने एकदा ऐकू येईल. गडाचे हे तिसरे द्वार आहे. द्वाराच्या महिरप कमानीच्या दोन्ही अंगास कमळे या लोकांच्या आकृत्या आहेत. तर वरच्या बाजूस डावीकडे चंद्र आणि उजवीकडे सूर्य आहे. कमानी बाहेर भिंतीवर दोन्ही अंगास अर्धव्यक्त हत्ती आहेत. द्वाराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हातावरील भिंतीवर मराठी व उजव्या हातावरील भिंतीवर फारसी भाषेत शिलालेख आहेत. शिलालेख 7 ओळींचा आहे. या शिलालेखावरून निष्कर्ष निघतो की 1656 पर्यंत हा गड आदिलशाहीच्या ताब्यात होता. तसेच त्यानंतर कित्येक वर्षे मराठ्यांच्या ताब्यात असूनही हा शिलालेख तोडला किंवा काढला गेला नाही. विध्वंसक आणि न्यायवृत्तीतला फरक याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. गडावरील उत्तर पूर्व भागातील सर्जा बुरुजाकडून उत्तर टोकावरील वाघजाई बुरुजाकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला चोर दरवाजा असून याच वाटेच्या उजव्या बाजूला एक बांधीव टाकी आणि काही जोत्यांचे अवशेष आहेत. चोर दरवाजा हा चोर दरवाजा आहे की नाही याबद्दल मतभेद आहेत. गडावर पाण्याचे 2 तलाव व 10 टाकी आहेत. गडाच्या उत्तर भागातील पाण्याच्या टाक्यांची मालिका व रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ही टाकी डोंगर उतारावर खोदलेली आहेत. त्यामुळे यात पावसाचे पाणी वाहत येऊन जमा होते. तसेच ही टाकी एकमेकाला विशिष्ट उंचीवर जोडलेली असल्यामुळे एका पाठोपाठ एक टाकी भरतात. सर्व टाकी भरल्यावर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी यातून एक सांडवा तटबंदी बाहेर काढण्यात आलेला आहे. गडावर 12ही महिने पाणी असते. गडाची ही माहिती इंटरनेट व रोहिडा अभ्यासक श्री दर्शन वाघ यांच्याकडून मिळाली आहे. तोफगोळे, शिशाच्या लाद्या, बंदुकीच्या गोळ्या, खापरांचे तुकडे, बांगड्या, विरगळ सदृश कोरीव काम असलेल्या शिला, मूर्त्या इत्यादी पुरातत्वीय अवशेष इथे मिळालेले आहेत. गडावर सदर, दाळुगोळा कोठार, घरे इत्यादींचे अवशेष अजूनही आहेत. मंदिरात ठेवलेला एक आगळा वेगळा शिशाचा दगड, 5 रंगांची माती, उत्खननात सापडलेल्या वस्तू, गडावर आढळणाऱ्या वनस्पतींच्या सर्वेक्षणाचा अहवाल, मंदिरातील टीव्हीवर गडाची माहिती आणि छत्रपती आणि बाजीप्रभू यांच्या भेटीचा लघुपट, चुन्याचा घाणा इत्यादी पाहण्यास विसरू नका. हे गडकोट आपल्या महाराजांची, मावळ्यांची स्मारके आहेत. त्यांचा अवमान होईल असे कृत्य करू नये.